एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला. बरं आला तर आला, सुलता नाही आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच झालं. माणसाला बायको केल्यावर पोरग होईल यात नवल नाही, बायको नसताना पोरग हो. डोकं खाजवावं लागेल, ते चालणार नाही. वारीतलं कीर्तन आहे त्या मापात. आता डोकं खाजवत बायको नसावा पण पोर देव पुरावा, पुरावा लगेच आपल्याकडं. ज्ञानोबाराचं लग्न झालं आजारी तुम्ही नाही, मग बोलायला काय. ज्ञानोबाराचं लग्न झालं नाही, पण ज्ञानोबाराला 4 पोरं होती. गेलीहून फटाफटा बोला टाळकरी. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझ्या अनाथाची, वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवासाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, चौथ्यासाठी हरिपाठ. मग बायको काय, बायको केल्यावर जे पोर होईल ते चमड्याचं होईल. बायको केल्यावर जे पोरगा होईल ते चमड्याचं होईल. आणि ते एक दिवस आपला गेम केल्याशिवाय राहणार. बायको केल्यावर पोरगा होईल पण चमड्याचं होईल. आणि चमड्याचं पोरगा मग तुम्हाला पोरगाच पाहिजे. पुरीने तर बार लाजा सोडल्या. व्हॉट्सअप पुरीने लावून धरलंय. नदवीत घाली ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या पट्टी चमकी भरी ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. नाही तर मग जीन पॅन्ट घालतीन, टी शर्ट घालतीन, 17चा पिस्तूल घेते हातात. आणि पालीनं उडी हाणली तर दात खेळ बसली बावळात. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपऱ्या पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. ओ 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही. तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे, सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही. काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे, हो उभ्याने जेवतो, हो त्याला मुळव्या द्या होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही बायको. याला सुशिक्षित नाही म्हणायचं. मग सुशिक्षित कुणा, सुशिक्षित कुणाला म्हणायचं ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित.